नमस्कार शेतकरी मित्रांनो, अमित शहा महाराष्ट्रात आले होते आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही मदत करू आणि ती मदत आता ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली. केंद्राकडनं शेतकऱ्यांना एक विशेष पॅकेज देण्यात आले. ते पॅकेजवर आपण बोलणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. महाराष्ट्रात मान्सूनने अखेरच्या टप्प्यात अनेक भागात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. मुसळधार पाऊस आणि नद्यांच्या आपल्या पुरामध्ये शेती पिकांचं जमिनीच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. लाखो एकर जमिनीवरील पिके उद्ध्वस्त झाली. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या मदतीचे डोळे लावून बसले होते. केंद्रीय अमित शहा गृहमंत्री यांनी रविवारी ऐन दिवाळीत महाराष्ट्राला दिलासा दिला. शहांनी वर्ष 2025-26साठी कर्नाटक आणि महाराष्ट्राला राज्य आपत्ती मदत निधीचा केंद्राचा हिस्सा 1950.80 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता देण्यास हिरवा कंदील दाखवला. यापैकी महाराष्ट्राच्या वाट्याला 1566 कोटी रुपये येणार आहेत, तर कर्नाटकला 384 कोटी रुपये येणार आहेत. त्यांच्या एक्स या अकाउंटवरनं त्यांनी सांगितलं की युनियन होम मिनिस्टर अँड मिनिस्टर ऑफ कोऑपरेशन @Amit Shah approves advance release of ₹19,508 crore second installment of central share SDRF to कर्नाटका अँड महाराष्ट्र, असे इथे त्यांनी आपल्याला दिलेले आहे. राज्य सरकारकडून यापूर्वी मदतीसाठी पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांना मदत मिळण्यास सुरुवात झाली. केंद्र सरकारकडून देण्यात आलेला हा निधी दरवर्षी नियमितपणे कमी अधिक प्रमाणात मिळत असतो. यावर्षी पावसामुळे राज्यात मोठं नुकसान झालं. त्यासाठी भरीव मदत आणि स्वतंत्र प्रस्ताव राज्याकडून केंद्राला पाठवला जाणार आहे. हा प्रस्ताव काही हजार कोटींचा मदतीचा असेल. अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. दरम्यान मान्सून दरम्यान मुसळधार पाऊस आणि परिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या लोकांना तात्काळ मदतीसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. सरकार पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे प्रभावित राज्यांना सर्व प्रकारची मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही सरकारने म्हटलं आहे. केंद्र सरकारने यापूर्वी SDRFनुसार 27 राज्यांना 13,602 कोटी आणि NDRF अंतर्गत 15 राज्यांना 2,189 कोटी रुपये दिले आहेत. आणि त्यानुसार आता अमित शहांनी दिलेली ही मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर व्हायला पाहिजे.